रामकृष्ण हरी. मी प्रवीण जाधव अहिल्यानगरमधून ओमनाथ ब्रह्म प्रायव्हेट लिमिटेड तबला अँड हार्मोनियम मेकर्समधून बोलतोय. आज आपल्याकडं सुनील महाराज पारे, आदित्यजी चव्हाण तर चांगले कलाकार आपल्याकडं आज हार्मोनियम घेण्यासाठी आले. त्यांना आपण हार्मोनियमचं विचारू कसे वाटले सरांना, काय वाटलं? नमस्कार, मी प्राध्यापक आदेश चव्हाण, तसेच माझे गुरुबंधू हरिभक्त पारायण सुनील महाराज पारे आज या ठिकाणी अहिल्यानगर शहरातील अतिशय सुप्रसिद्ध असणारं ओमनाथ ब्रह्म तबला आणि हार्मोनियम मेकर्स या दुकानामध्ये आम्ही आलो होतो. खरं तर आपलं अहिल्यानगर शहर हे ऐतिहासिक शहर आणि या शहरानं खरं तर सांस्कृतिक वारसासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात जपलेला आहे. अनेक कलाकार या ठिकाणी घडले, परंतु कलाकार घडत असताना अनेक वाद्य जी दुकानं आहेत ती खरं तर खूप प्राचीन काळापासून आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये आहे. आणि हेच सुंदर असं दुकान आपण सगळे पाहतात, ओमनाथ ब्रह्म. आणि याची प्रसिद्धी खरं तर महाराष्ट्रातच नाही तर आज पूर्ण जगभरामधून हार्मोनियम घेण्यासाठी किंवा तबला घेण्यासाठी इथं त्यांचे ग्राहक मंडळी येत असतात. आज या ठिकाणी आम्ही हार्मोनियम घेण्यासाठी आलो होतो. आमचे विद्यार्थी आहेत पारे महाराजांचे, त्यांच्यासाठी हार्मोनियम घेण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. आणि खरंच अगदी अप्रतिम काम ह्या जाधव परिवाराच्या माध्यमातून होत आहे. आणि एक कौतुकास्पद गोष्ट म्हणजे काही सेल्फ मेड हार्मोनियम जे आहेत त्यांनी स्वतः बनवलेले आहेत, त्या सुद्धा खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. कारण पुणे, मुंबई या ठिकाणी अनेक मॅन्युफॅक्चरिंग कारखाने असतात, तिथं काही हार्मोनियम बनवल्या जातात की त्या खूप महाग असतात. परंतु आपल्या खरं तर खेडोपाड्यामध्ये, आपल्या ग्रामीण भागामध्ये ह्या सांस्कृतिक कलेचा किंवा ह्या संगीत कलेचा प्रचार प्रसार व्हावा आणि त्यांना ती वाद्य, ती माध्यमं खरं तर अगदी चांगल्या पद्धतीने उपलब्ध व्हावी, हा प्रयत्न खरं तर आमच्या जाधव परिवाराचा खूप प्राचीन काळापासून आहे किंवा जुन्या काळापासून आहे. आणि मी ह्या नव्या पिढीला खरंच त्यांना खूप शुभेच्छा देतो. आमचे दादा खरं तर आहे, त्यांच्यापासून हा वारसा त्यांनी जपून ठेवला आहे. मी खरंच खूप धन्यवाद मानतो आणि पुढच्या काळासाठी त्यांना नक्कीच शुभेच्छा देतो. धन्यवाद.